कॅफे हटवा, जमीन वाचवा. मनसेच्या आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन. लोकल खाणीची जागा सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली बळकावली, मनसेचा आरोप. मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दालनात परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांच्या कॅफे हॉलिडे या बार रेस्टॉरंटच्या नावाखाली शासनाची हजारो स्क्वेअर फूट जागा पालिकेने या मंत्र्यांच्या घशात घातल्याचा आरोप मनसेने केला असून शिंदे गटाचा आणखी एक मंत्री शासकीय जमीन बळकावल्याप्रकरणी गोत्यात येण्याची शक्यता आहे. त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन सुविधा व आस्थापना विभाग व प्रभाग क्रमांक 12चे पदाधिकारी, महिला, पुरुष आणि कार्यकर्ते त्यांनी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा दूरध्वनी बंद येत होता, त्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथे मुख्य रस्ता शेजारील गौरव गार्डन या इमारतीत विहंग हॉस्पिटॅलिटी या कंपनीचे रॉक अँड वूड व बिट्टू का धाबा नावाचे रेस्टॉरंट असून त्याच समोर 2 ते 3 गुंठे शासकीय जयबोर सदर जागा पडीक असून या जमिनीवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असता या जमिनीची विहंग हॉस्पिटॅलिटी या कंपनीने सुशोभीकरण व सौंदर्यीकरण केलेले आहे. या जागेवर काही समाजकंटकांचा डोळा असल्या कारणाने सुशोभीकरणाऐवजी झोपड्या बांधण्याचे त्यांचे मुख्य ध्येय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोलावटीने व विहंग हॉस्पिटॅलिटी या कंपनीने या जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ न देता फुलझाडे व गवत शोभिवंत झाडे लावून या जागेची देखभाल केलेली आहे व करीत आहेत. त्यामुळे या जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण झालेले नसून ही जागा सोसायटी व या कंपनीच्या ताब्यातून काढून घेण्याचे षडयंत्र काही समाजकटकांनी रचले आहे. विहंग हॉस्पिटॅलिटी या कंपनीने अर्जाद्वारे आपणाकडे केलेल्या मागणीनुसार सदरची जागा दीर्घ मुदतीवर कोणतेही अनधिकृत बांधकाम न करता सुशोभीकरण करता दिल्यास ही जमीन शासनाच्या ताब्यात राहील व त्यावर कोणतेही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही, तसेच शासन महसूलही मिळेल. या जागेवर कुंड्या तोडण्यासाठी तसेच सुशोभीकरण नष्ट करण्यासाठी तहसीलदार ठाणे दिलेल्या नोटीसला स्थगित देऊन ही जागा विहंग हॉस्पिटॅलिटी या संस्थेस सुशोभीकरण निगा देखभाल करिता शासनाच्या अटी व शर्तीनुसार देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच सदर जागेवर बांधकाम केल्याने यांचाच त्याच्यावर डोळा होता असा आरोप मनसेने केला आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, मीरा भाईंदर. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन सुविधा व आस्थापना विभागाची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. माझ्यासोबत मनसेचे सर्व पदाधिकारी बसलेले आहेत. आज आम्ही मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्तांचं दालन इथे आम्ही आज ठिय्या आंदोलन मांडून बसलेलो आहोत. दुपारी 2:30 वाजल्यापासून. विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज मार्ग जो मीरा भाईंदरला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे, त्या रस्त्यावरती गौरव गार्डन सोसायटीमध्ये गौरव वंश नावाने एक गाळा आहे आणि तो गाळा आपले 146 मतदारसंघाचे निवडून आलेले आमदार माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या मुलाच्या नावाने तिथे कॅफे हॉलिडे नावाचं एक हॉटेल चालतं, बार अँड रेस्टॉरंट चालतं. आता हे हॉटेल त्यांनी चालवायचं का, तर त्याला आमची मनाई नाही. हॉटेल नक्की चालवा, त्यांना बार चालवावं, देश दारूचं दुकान चालवायचं आहे, त्यांना गटारीचं दुकान चालवायचं आहे, त्यांना जे चालवायचं ते चालवं. त्याबद्दल आमचं म्हणणं नाही. आमचं म्हणणं हे आहे की जेव्हा तुम्ही तुमचं दुकान सोडून जेव्हा रस्त्यावरती येता आणि जेव्हा शासनाच्या जागा जेव्हा कब्जा करता ना, तेव्हा सर्वसामान्य माणूस तुमच्या रस्त्यामध्ये आडवा येणार आहे. अशीच अवस्था त्यांनी सुरू केलेल्या कॅफे हॉलिडे नामक बार अँड रेस्टॉरंटच्या बाबतीत झालेली आहे. कारण त्यांचा जो गाळा आहे तो गाळा सोडून त्यांनी शासनाची हजारो स्क्वेअर फीटची जमीन ही आपल्या ताब्यात कब्जा केलेली आहे. त्याच्यावरती अतिक्रमण कारवाई त्याच्यावरती झालेली नाही. त्यांनी अनधिकृत पद्धतीने ही जागा आपल्या हातात ठेवलेली आहे, जी ह्या रस्त्याच्या बाजूने मीरा भाईंदरचा तो जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून
सगळ्या अधिकाऱ्यांचा, सगळ्या नेत्या मंडळींचा त्या रस्त्यावरून येणं जाणं असतं. असा विषय नाही की आमचे आयुक्त असतील किंवा या विषयाला संबंधित अधिकारी रस्त्यावरून येत नाही. एकमेव रस्ता आहे ज्या रस्त्याने त्यांना जावं लागतं आणि हा कॅफे हॉलिडेचा विषय त्या सगळ्यांना माहिती आहे. 2023 पासून या रस्त्याचा विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं हा उचलला गेलेला आहे. 2023 पासून हा पत्रव्यवहार चालू होता, पण केव्हाही याच्यावरती कारवाई झाली नाही. ही जी जागा आहे, ज्या जागेवरती आमदार माननीय प्रताप सरनाईक साहेब यांनी कब्जा केलेला आहे, ती 7/12 जे नाव आहे त्याचं ते मी तुम्हाला दाखवते. जो त्या जमिनीचा 7/12 आहे, हा जो 7/12 आहे त्या जमिनीचा, हा तुम्ही पाहू शकता. या 7/12वरती लोकल बोर्ड खानच्या नावाने हा 7/12 आहे, जी कलेक्टर लँड होती, शासनाची जमीन आहे. ती जमीन त्यांनी कब्जा केलेली आहे. त्या जमिनीसाठी 2012 मध्ये जेव्हा प्रताप सरनाईक साहेब स्वतः आमदार होते, त्यावेळेला त्यांनी महसूल मंत्र्यांना हे लेटर दिलेलं आहे. याच्यामध्ये हे मेन्शन केलेलं आहे की ही शासनाची जागा आहे, यावरती बऱ्याच जणांचा डोळा आहे, तर ही आम्हाला सुशोभित करायला द्या, जेणेकरून इथे कोणाचं अतिक्रमणासाठी कोणी करू नये, त्यासाठी आम्हाला परवानगी द्या. आणि म्हणून त्यांना परवानगी दिली गेली की तुम्ही याच्यावरती सुशोभीकरण करा. त्या अनुषंगाने त्यांनी तिथे काही झाडं लावली आणि खाली गवत टाकलं. पण आज 2012 पासून ते आत्ता 2023 मध्ये त्यांनी तीच जागा, जी जागा दुसऱ्यांकडनं वाचावी म्हणून परमिशन घेतली होती, तीच जागा प्रताप सरनाईक साहेबांनी स्वतः त्याच्यावरती कब्जा केलाय. बरं, नुसता कब्जा नाही केला तर तिकडे फक्त कॅफेच नाही उघडला, तर तिकडे बार पण चालू केला. बरं, बार चालू केला, तिथे त्यांना लागून तुंगा हॉस्पिटल आहे, जे मोठं हॉस्पिटल आहे, तिथे बरेच रुग्ण येतात. हे जे सर्टिफिकेट आहे, हे त्यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक यांच्या नावाने हे लायसन आहे. हे लायसन आहे, इथे सगळ्या प्रकारचं ड्रिंक्स सर्व केलं जातं. म्हणजे इथे वाईन, बिस्की, दारूपासून सगळं सर्व केलं जातं. थोडक्यात हा बार आहे. आणि विशेष म्हणजे या मंत्र्यांना कुठलाही कायदा हे जुमानत नाही, कारण त्याला लागून तुंगा हॉस्पिटल आहे, त्याच्या एका बाजूला पल्स डायग्नोस्टिक सेंटर आहे आणि बाजूलाच मधुसूदन शाळा आहे, जी 1ली ते 10वी अशी ती शाळा आहे. किती मीटरच्या अंतरापर्यंत बार अँड रेस्टॉरंट, दारूची दुकानं नसली पाहिजे, हा कायदा आम्ही यांना शिकवावं एवढ्या ही वेळ यावी नाही. हे कायदे मंत्री साहेबांना किंवा जे अधिकारी आहेत त्यांना माहिती असले पाहिजे. आमची शेडला परवानगी तत्कालीन आयुक्त दिलीप डोले साहेब यांनी त्यांना त्या जागी फक्त शेड उभारण्याची परवानगी दिलेली होती. बरं, माझा प्रश्न आहे, शेड हा किती फुटाचा असला पाहिजे? जर हवामानापासून बचावासाठी जर तुम्ही शेड उभारताय तुमच्या हॉटेलसाठी, तो किती फुटाचा असला पाहिजे? की तो हजारो स्क्वेअर फीटचा असला पाहिजे? ही हजारो स्क्वेअर फीटची जमीन ही सरनाईक साहेबांनी शेड तर टाकलेलंच आहे, पण बाजूला भिंतींचं बांधकाम करून ती पूर्ण बंद केलेली आहे. ती जागा आपल्या कब्जामध्ये घेतलेली आहे. तर आमची मागणी ही आहे की जे आजूबाजूचं जे बांधकाम झालेलं आहे त्याच्यावरती पालिकेकडनं लवकरात लवकर तोडक कारवाई व्हावी. आणि त्यासाठी आम्ही गेले एप्रिल महिन्यापासून आम्ही या विषयाला आयुक्त साहेबांकडे पाठपुरावा करतो, पण अद्यापही त्यांच्याकडनं कुठलाही कारवाई झालेली नाही. ना त्यांनी त्या कॅफेवरती एखादं नोटीस लावलंय, कुठलीही शहानिशा केलेली नाहीये.
मला सातत्याने एकच उत्तर येत आहे की शेडला परवानगी दिलेली आहे, पुढची आम्ही शहानिशा करू. मग असा किती वेळ, किती विलंब ह्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना लागणार आहे शहानिशा करायला. जरी राधा विनोद शर्मा यांची आत्ता म्हणजे 4-5 महिन्यापूर्वी जर आपल्या शहरात आलेले आहेत, पण त्याच्या आधी माननीय पानपट्टे साहेब जे अतिरिक्त आयुक्त आहेत ते वर्षानुवर्षे या महानगरपालिकेमध्ये आहेत. इथले संबंधित अधिकारी जे वर्षानुवर्ष या पालिकेमध्ये काम करत आहेत, या सगळ्यांना हा विषय माहिती आहे, या सगळ्यांकडे ही कागदपत्रकं आहेत. मग अजूनही कसली शहानिशा करतायत. बरं, याच्या आधी कल्पिता पिंपळे मॅडम यांच्याकडे हा विषय होता. त्यांनी मला हेच उत्तर दिलं की शेडची परवानगी आहे, पुढची शहानिशा होईल. आणि ह्या विषयाला पुन्हा 3 महिने झाले आणि आत्ता काल ह्या विषयावरती प्रियांका राजपूत मॅडम आलेल्या आहेत आणि आज मला त्या हेच सांगतायत की मॅडम मी नवीन आले, मला शहानिशा करायला वेळ द्या. कसली शहानिशा करायची? तुमच्याचकडनं काढलेले आम्ही हे पेपर्स आहेत. जर या पेपर्समध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की शेडची परवानगी दिलेली आहे, मग बाजूचं अतिक्रमण हटवायला तुम्हाला प्रॉब्लेम काय? जर तुम्हाला हटवायचं असेल तर तुम्ही तसं आम्हाला उत्तर द्या. जोपर्यंत आम्हाला हे उत्तर येत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. याची आयुक्त साहेबांनीही नोंद घ्यावी, प्रियांका राजपूत मॅडम आहेत त्यांनीही या गोष्टीची नोंद घ्यावी. कारण शेवटी ही जागा शासनाची आहे, लोकांच्या उपयोगाला येऊ शकते. ते कुठल्याही मंत्रसंत्रांच्या घशात जाता कामा नये. कारण आमच्या मीरा भाईंदरमध्ये ही सवय, जो आमदार होतो त्याला ही सवय लागलेली आहे. ते कांदळवनची जमीन असो, नाहीतर कलेक्टर लँड असो किंवा आदिवासी जमिनी असो, ह्या सगळ्या जमिनींवरती या आमदारांचा बारीक डोळा असतो. ती जमीन कशी काय